नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यामध्ये सफाईगार या पदाची भरती निघालेली आहे। तर याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहतील। तर बघा मित्रांनो, जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे, जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांची ही जाहिरात आहे। जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे। या संदर्भात जी काही विस्तृत किंवा सविस्तर जाहिरात असेल, ही अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांचे अधिकृत जे काही संकेतस्थळ आहे www.nagpurdcourts.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 24 मार्चच्या सकाळी 11 वाजल्यापासून उपलब्ध राहील। सदर अर्जाचा नमुना वरील संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल। तर ही सफाईगार या पदाची जाहिरात आहे मित्रांनो। एकूण किती पदे दिलेली आहेत? एकूण 6 पदे दिलेली आहेत। यासाठी एकूण 6 पदे आहेत आणि पुढील 2 वर्षात रिक्त होणारी पदे किती आहे? 6 आहे। आणि निवड यादी किती लावणार आहे? यासाठी निवड यादी लावणार आहे 12 पदांची आणि प्रतीक्षा यादी लावणार आहे 3 पदाची। म्हणजे एकूण ही 15 पदासाठी जाहिरात असणार आहे। आणि यासाठी पगार किती असणार आहे मित्रांनो? तर 15,000 ते 47,600 एकूण पगार असणार आहे। तर त्यानंतर काय दिलेलं आहे, निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज जाहिरातीच्या खंड क मध्ये नमूद केलेल्या आवश्यक पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट्स इत्यादीसह परिशिष्ट अ मधील नमुन्यानुसार दिनांक किती 11 एप्रिल 2025 दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पोहोचेल या बेताने खालील पत्त्यावर फक्त शीघ्र टपालाद्वारे म्हणजे स्पीड पोस्टद्वारे पाठवायचे आहेत मित्रांनो अर्ज आपल्याला। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पात्रता काही दिलेली नाही। त्याची पात्रता कमीत कमी काय असते, एकतर 7वी मागते किंवा एकतर 4थी पास मागते आणि सुदृढ शरीर एवढीच पात्रता असते। कमीत कमी 7वी पास असाल तर तुम्ही आपला या ठिकाणी अर्ज करू शकता, भरू शकता। म्हणजेच नक्की जी पात्रता काय आहे हे आपल्याला 24 तारखेलाच माहीत पडेल। 24 मार्चला सकाळी 11 वाजता जी आहे संपूर्ण PDF या ठिकाणी उपलब्ध केल्या जाणार आहे। ठीक आहे, तर 24 मार्चला संपूर्ण जाहिरात येणार आहे। ही जी वेबसाईट दिलेली आहे ना www.nagpur.decourts.gov.in या साईटवर तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता। आपल्या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ येणार आहे। तर 24 तारखेला व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। तर लक्षात ठेवायचं आहे, अर्ज तुम्हाला हा पोस्टाने पाठवावा लागेल। ऑफलाईन अर्ज या ठिकाणी मागितलेला आहे। 11 एप्रिलची अंतिम तारीख असणार आहे आणि 24 मार्चपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। तर जाहिरात आल्याबरोबर त्यावर संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापासून कोणतीच अपडेट चुकता कामा नये। तर हा जो अर्ज आहे तुम्हाला स्पीड पोस्टाने पाठवायचा आहे आणि अंतिम तारीख असणार आहे 11 एप्रिल। म्हणून जाहिरात आल्याबरोबर त्यावर व्हिडिओ मी तुम्हाला पोहोचवेलच। याचा जो अर्ज आहे हा तुम्हाला कशा प्रकारे भरावा लागेल, कोणकोणते डॉक्युमेंट लागेल, म्हणजे कोणकोणते यासाठी डॉक्युमेंट लावावे लागेल याची पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर यासाठी तुम्ही चॅनलवरला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।